संत तुकोबांची पालखी आज काटेवाडीमध्ये असेल। परीट समाजाकडून धोत्राच्या पायघड्या घालून पालखीचं स्वागत केलं जाणार आहे। त्यासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे। तर दुपारच्या विसाव्यानंतर तुकोबांच्या पालखीमध्ये मेंढ्यांचं रिंगण सुद्धा पार पडणार आहे। तर रिंगण बघण्यासाठी सगळ्यांचीच या ठिकाणी लगबग आपल्याला पाहायला मिळत असते, कारण नयनरम्य असा हा सोहळा असतो। त्यामुळे लोकशाही मराठीच्या माध्यमातून सुद्धा आपण मेंढ्यांचं हे रिंगण बघणार आहोत। त्याचबरोबर धोत्राच्या ज्या पायघड्या घातल्या जातात त्याचीही दृश्य आपण लोकशाही मराठीच्या माध्यमातून बघत राहणार आहोत आणि दिवसभर या विषयाची अपडेट आपण घेणार आहोत। दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवारही आज पालखीमध्ये सहभागी होणार आहेत। तर संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचा लोणंदमध्ये मुक्काम आहे। आणि या विषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी हे आपल्या सोबत थेट जोडले गेले आहेत बारीतून। अमोल, काय सांगाल? एकीकडे आज परीट समाजाकडून धोत्राच्या पायघड्या घालून पालखीचं स्वागत केलं जाणार आहे, तर दुसरीकडे मेंढ्यांचं रिंगण सुद्धा पार पडणार आहे। सध्या तुम्हाला काय दृश्य दिसतंय? फराज, सध्या बारामतीच्या इथून ही पालखी आहे संत तुकाराम महाराजांची, ती आता पुढे मार्गस्थ झालेली आहे आणि आज ते संसारला मुक्कामी असेल। पण त्याआधी दोन महत्वाचे जे क्षण आहेत ते आज आपल्याला अनुभवायला मिळणार आहेत। एकतर काटेवाडीमध्ये परीट समाजाकडून धोत्राच्या पायघड्या घालण्यात येणार आहे आणि तिथून माऊलींची पालखी आहे ती पुढे गावामध्ये नेली जाईल। तिथं दुपारचा विसावा तुकोबांचा असणार आहे आणि त्यानंतर ते दुपारचा विसावा झाल्यानंतर ज्यावेळेस पालखी गावाच्या विशीवर येते तिथं मेंढ्यांचं रिंगण आहे ते पार पडणार आहे। दरवर्षी धनगर समाजाकडून शेकडो मेंढ्या त्या ठिकाणी आणण्यात येतात आणि तुकोबा रायांची जी पालखी आहे त्याला रिंगण घातलं जातं आणि ते सुद्धा नेत्रदीपक असं रिंगण असतं। त्यापूर्वी आपण आता पाहतोय की काही वेळातच संत तुकाराम महाराजांची पालखी आहे ती या चौकामध्ये पोहोचेल आणि या संपूर्ण पालखी सोहळ्यामध्ये पालकमंत्री अजित पवार हे सुद्धा आता उपस्थित होणार आहेत। ते सुद्धा या संपूर्ण पायी वारीमध्ये सहभागी होतील आणि पायी चालत ते पुढे सुद्धा जाणार आहेत। सध्या आपण ही पायी वारीचे दृश्य पाहतोय। वारकरी आता पुढे मार्गस्थ झालेले आहेत। काल ज्यावेळेस बारामती शहरामध्ये पालखी दाखल झालेली होती त्यावेळेस ती शारदा प्रांगण येथे विसावलेली होती आणि आता सकाळी ही पालखी पुढे मार्गस्थ झालेली आहे आणि आज संसर या ठिकाणी ही पालखी मुक्कामी असेल। पण काहीच क्षणामध्ये निश्चितच अमोल, या पालखीचे हे जे क्षण आहेत ते आपण तुमच्यासोबत अनुभवणार आहोत। दरम्यान धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। अपडेट्स आपण घेत राहूयात। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।